कोपरगाव शहरातील येवला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना तसेच समाजसेवक अनिल गायकवाड यांच्या वतीने दिनांक 21 मे 2026 रोजी अनोखे आंदोलन करण्यात आले। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। देशभरात सुरू असलेल्या पेट्रोल डिझेल टंचाईमुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यावेळी भरत मोरे म्हणाले की एका बाजूला देशात पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे, शेतकऱ्यांना शेतीसाठी डिझेल मिळत नाही, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर रुग्णवाहिकांनाही इंधनासाठी रांगा लावाव्या लागत आहेत। अशा गंभीर परिस्थितीत देशाचे पंतप्रधान मात्र इटलीच्या पंतप्रधानांसोबत मेलोडी चॉकलेट खात असल्याचे चित्र समोर येत आहे। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। समाजसेवक अनिल गायकवाड यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की देशातील शेतकरी रात्री उशिरापर्यंत डिझेलसाठी रांगेत उभा आहे, शेतीची कामे खोळंबली आहेत, नागरिक त्रस्त झाले आणि दुसरीकडे पंतप्रधान चॉकलेट देण्यात व्यस्त आहेत। मोदी सरकारने आधी देशातील इंधन संकटाकडे लक्ष देणे गरजेचे आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला इशारा देत सांगितले की लवकरात लवकर नागरिकांना सुरळीतपणे पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून द्यावे, अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। या अनोख्या आंदोलनामुळे पेट्रोल पंप परिसरात काही काळ चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते। आमचं आंदोलन आजचं हे आज सगळ्यांनाच म्हणजे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मेलोडी चॉकलेट, मेलोडी खाओ खुद जान जाओ, आपने नरेंद्र मोदी कैसे खुद जान जाओ, आज ही सांगण्याची वेळ आली आहे। बेशरम नालायकपणाचा कळस आज ओलांडला यांनी परदेशामध्ये इटलीमध्ये जाऊन इटलीच्या पंतप्रधानांसंग हे मेलोडी चॉकलेट कशा पद्धतीचं आहे, हे चॉकलेटी कसं आहे, याची चव कशी आहे, हे तिथं जाऊन त्यापर्यंत आपले नालायक बेशरम पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपल्याला लाज वाटली पाहिजे। आम्ही रोज या पेट्रोल पंपावरून आंदोलन करतोय। आमचे शेतकरी बांधव, आमचा सगळा व्यापारी वर्ग, कॉलेजला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असेल, आज त्यांना रांगेमध्ये पेट्रोल डिझेल घेण्यासाठी उभं राहावं लागतंय। आज पूर्ण बाजारपेठ खिळखिळ झाली आहे। आमचा शेतकरी बळीराजा देशोधडीला लागलाय। आमचा तरुण हा बेरोजगार होऊन आता तो गुन्हेगारीकडे वळतोय आणि तुम्ही चॉकलेट खाताय त्या बाई संग। आज जर बघायला गेलं तर युरिया खत मिळत नाहीये, गॅस मिळत नाहीये आणि तुम्ही जाऊन लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आज 15 दिवसांनी जर पेट्रोल डिझेल सगळं इंधन या देशातलं संपलं तर आपोआप लॉकडाऊन पडेल। ज्याच्या घरामध्ये थोडंसं धान्य असेल, थोडासा पैसा असेल, त्याच्या घरावर बेरोजगार गरीब माणूस दिवसा ढवळ्या दरोडा टाकल, एकामेकाचे लोक जीव घेतील, अराजकता माजल। लोक पंतप्रधानांचं ऑफिस असू तर राष्ट्रपतीचं घर असू, नेपाळ सारखी, श्रीलंकेसारखी, पाकिस्तान सारखी परिस्थिती आपल्या भारत देशाची होण्यासाठी वेळ लागणार नाही का? शरम वाटत नाही आपल्याला? भारत देशाची इतकी वाईट परिस्थिती असताना आपण इटलीमध्ये जाताना मेलोडी चॉकलेटची जाहिरात करताय? काय टक्केवारी घेतली आपण या पार्ले कंपनीकडून? लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे आपल्याला। मेलोडी चॉकलेटच्या चवीबद्दल आणि मेलोडी चॉकलेटच्या रंगाबद्दल तिथे जाऊन चर्चा करतात। युरिया खताबाबत चर्चा करा। शेतकरी फाशी घेतोय, युरिया मिळत नाहीये त्याला। लाज वाटली पाहिजे भाजपच्या आणि भाजपला जे समर्थन देतात ना, अंड भक्ताव लाज वाटू द्या भाडभाऊ। ही रांग पा, याच्यात तुमचे सुद्धा असतील अंधभक्त, तुमच्या घरचे सुद्धा असतील याच्यामध्ये। का शरम वाटत नाही तुम्हाला? मी नागरिकांना आत्ताच आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, मनसेच्या वतीनं गेल्या 4 दिवसापासून सलग आंदोलन करतोय। आम्ही प्रत्येकाला मेलोडी चॉकलेट दिलं आणि त्याला सांगितलं, बाबा हो चॉकलेट खा, आनंद घ्या, किती गोड आहे, किती चॉकलेटी बघा आणि यांना भाजपला मतदान करा आणि आपली ठेचून घ्या। लोकांना आम्ही आव्हान केलं, बाबा हो भाजपला आता मतदान करू नका, ही वाईट परिस्थिती आपल्यावर आली आहे। आज फक्त डिझेल पेट्रोल मागण्यासाठी आपण लाईन लावतोय, उद्या आपण अन्नाच्या तुकड्यासाठी, ज्वारी भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याला उद्या भीक मागावं लागणार आहे। ही परिस्थिती भाजपने आपल्यावर आणली। पुन्हा एकदा भाजपचा आणि बेशरम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी कडकडीत शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।